महायुती सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। ऑपरेशन टायगरच्या नावाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही मंत्री पक्ष विस्तारासाठी कामाला लागलेत। हे करत असतानाच धाराशिवचे शिवसेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून गृह खात्याला टार्गेट केलंय। आधी विकास कामे करा, जिल्ह्यातील सर्व प्रश्न सुटले आहेत का, असे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी ऑपरेशन टायगर वरून सरनाईकांना सुनावलंय। त्यामुळे पालकमंत्री सरनाईक यांची पुन्हा नाचक्की झाली असून उद्धव ठाकरेंची सहानुभूती वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पालकमंत्री सरनाईक हे 19 आणि 20 तारखेला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धाराशिवच्या दौऱ्यावर आले। त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे महायुतीचाच भाग असल्याचे विधान केले होते। त्यानंतर खासदार राजे निंबाळकर यांनी पालकमंत्री सरनाईक यांना खडेबोल सुनावले होते। लोकांचे प्रश्न सोडवणे की ठाकरेंचे खासदार आमदार फोडणे, सरनाईकांचे लक्ष काय आहे असा अंदाज त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात आला होता। याशिवाय पालकमंत्री सरनाईक ज्या खासदार राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासाठी गळ टाकत आहेत ते त्यांच्या गळाला लागतील याची शक्यता वाटत नाहीये, तरी त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीयेत। आता तर त्यांनी यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा ओढलंय। सावज टप्प्यात आला की शिंदे शिकार करणार असे ते म्हणाले आहेत। यावरून आमदार कैलास पाटील यांनी सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय। शिकार सावजाची नव्हे तर सरनाईक यांचीच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दुसरीकडे तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी ज्या पद्धतीने पोलिसांची कान उघडणी केली ती गृह खात्याची अब्रू घालवणारी आहे। पालकमंत्री सरनाईक यांच्या या दौऱ्यामध्ये महायुतीतील कोल्ड वॉरची प्रचिती तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरूच आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ते सध्या पोलीस कोठडीमध्ये असून तपास सुरूच आहे। पोलिसांनी धमकावले असे एका तक्रारदाराने सांगितले आणि पालकमंत्र्यांचा पाराच चढला। त्यातून त्यांनी सर्वांसमक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघडणी सुद्धा केली। तक्रारदाराला धमकावले नाही असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी काही माध्यमांशी बोलताना सुद्धा सांगितले। राणा जगजित सिंह पाटील हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत। गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। हे येथे लक्ष त्यांनी इथे घातलं पाहिजे। तसंच ड्रग्ज प्रकरणात किंवा आणखी कोणत्याही प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई तातडीने केली पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही। मात्र पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केली ती निश्चितच गृह खात्याचा कारभार निष्क्रिय असल्याची सांगणारी होती। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेनेने गृह खात्यावर तर निशाणा साधला तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। हे झालं कोल्ड वॉर बद्दल। आता ऑपरेशन टायगरच्या नावाखाली पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचा पक्ष धाराशिव जिल्ह्यात जाळ्यात अडकत आहे का असाही प्रश्न आता निर्माण होतोय। खासदार राजे निंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत। या दोघांना गळाला लावण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईक यांचा आहे। हे दोघेही शिवसेनेत आले तर समीकरणे कशी होतील हा आणखी पुढचा भाग आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबियांना त्यांच्या राजकारणाला विरोध हा खासदार राजे निंबाळकर यांच्या राजकारणाचा पाया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे। डॉक्टर पाटील यांचे पुत्र राणा जगजित सिंह हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खासदार राजे निंबाळकर हे सत्ताधारी शिवसेनेत आले तर त्यांच्या राजकारणाचा आधार मोडीत निघेल याची कल्पना खासदार राजे निंबाळकर यांना आहे। मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना त्याची कल्पना आहे का याबाबत शंका उपस्थित होते। त्यामुळेच ऑपरेशनचे हसेच होणार आहे असे सध्या तरी दिसतंय। शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्ये ओढून पालकमंत्र्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे महत्त्व आणखी वाढवले। आता आमदार कैलास पाटील यांनी सुनावल्यामुळे सरनाईक तोंडघशी पडलेत। एकंदरीत चित्र असं दिसतंय की गृह खात्यालाच म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेकडून सुरू आहे।
महायुतीतील कोल्ड वॉर धाराशिव पर्यंत आलंय का अशी चर्चा सध्या सुरू आहे। या दौऱ्यामध्ये पालकमंत्र्यांनी एसटीच्या बसने प्रवास करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या। एसटी तोट्यात का आली आहे याची कारणेही सांगितली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आक्रमक भूमिका घेत गृह खात्याची कोंडी केली आहे। ऑपरेशन टायगर सुरूच राहणार हे सुद्धा सांगितलंय। मात्र या ऑपरेशनच्या नादात त्यांना खेळवले तर जात नाहीये ना, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे। तर सध्या प्रताप सरनाईक हे एसटी प्रकरणावरून किंवा एसटी भाडेवाढ होत असताना बरेच चर्चा सुद्धा आले आणि त्यानंतर आता तुळजापूरला जाऊन त्यांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत किंवा मग एसटी तोट्यात का आली आहे याबाबत काही कारणे सांगितलीत आणि बाकी शिवसेनेचं जे शिंदेची शिवसेना आहे त्यांचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय। तर या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।